प्रचंड गांभीर्याने इथे चर्चा होत आहे। अर्थात एका निवासी शाळेचे हे मुख्यमंत्री आणि इतर विविध खात्यांचे मंत्री आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। आता हे दोन बुद्धिबळपटू बघा, बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी निघालेले आहेत। दिवसभर ही स्पर्धा चालणार आहे म्हणून डबा घेऊन निघालेले। डब्यामध्ये आहे गरमागरम पोळ्या आणि मस्त भाजी। कुठला आवडतं? चण्याचं आवडतं। अच्छा, इथलं काय काय स्पेशल डिश कुठली आवडते की शाळेतली? दालचा पनीर आणि चिकन। तुला शाळा आवडते का? हो, कारण ते खूप सोयीसुविध आहे। महिन्याला साबण तेल पावडर सगळं वाटप होते, गोळ्या वाटप होते। आणि तुझे बाबा काय करतात? बाबा वाटतात। हो, घरी कोण येतात? आई आणि भाऊ। आणि आता तू बुद्धिबळ खेळायला जातोय? हो। आवडतं तुला बुद्धिबळ? हो। आज जिंकणार? हो, मी हिंगोली। हिंगोली? कधी जातो हिंगोलीला? घरी आई बाबा। असं मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण हे इतर मुलांनाही देतात। शिवाजी तर इथे मराठी कवितांचं सादरीकरण होत आहे। आवडतो माझा आवाज अथांग पाणी निळ्या जांभळ्या केशर सायंकाळी फेस फुलांच्या शिंपीत वाटेवरती सर। आणि जरा बाहेर पटांगणावर बघा, अवा आठवड्या मैदानामध्ये विविध खेळ रंगलेले आहेत। खो खोचा खेळ इथे जोमात आहे। एका बाजूला ओपन जिम मध्ये कसरती सुरू आहे। मोकळ्या या अवकाशामध्ये ही मुलं बागडत आहेत। मंडळी, हे सगळं घडतंय एका सरकारी निवासी शाळेत। गोरगरीब वंचित घटकातल्या मुलांचा सर्वांगीण विकास इथे केला जातोय। ही आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या दिवे या गावची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा।